सगळ्यात जास्त जी गोष्ट महत्वाची ती गोष्ट सुद्धा मी विसरून चालली, म्हणजे मी किती असावी. पब्लिकला आपला लाईलाही मोठा नमस्कार. सकाळी सकाळी मस्तपैकी सगळे कामं झाले आणि मी ह्याची थोडीशी छेड काढत होती, तेव्हाच मला आठवलं की मला एक महत्त्वाच्या कामाला जायचे. बरं मी गेली आणि ह्या ढळगोळ्याने काय काम केलं असेल माहितीये, मी गेली तर गेली पण फोन घरीच ठेवून गेले. आणि मग मला माझ्या भावाचा मला माझ्या फ्रेंडच्या फोनवर फोन आलाय की दीदी तुझा फोन घर पे भूल गई. म्हणजे किती ढा असावं माणूस, म्हणजे मी व्हिडिओ काढते आणि एवढीच दाखल नाही मला की मी फोन घरी विसरू शकते. असं त्यानंतर संध्याकाळी मम्मीला मेथी बिथी निवडायला मदत केली आणि सिरियल बघायला सुद्धा बरं का. त्याच्यानंतर लईच मोकार बोर व्हायला लागलं म्हणून आपण म्हटलं की जाऊ दे भावाचा खुराक बनवूया जरा असं, आणि कांदे बिंदे घेतले आणि टोमॅटो बिमॅटो असे जादूने उत्पन्न केले आपण. आणि आपल्याकडे चॉपिंग बोर्ड बिपिंग बोर्डचा काही विषय नाहीये, कारण की जो होता तो पावसाळ्यात जास्तच फुगून गेला, सो आपण फेकून दिला. वाटता मस्तापैकी दाना दाना धुतलाय हाताने, त्याच्यामुळे काही विषय नाही, काहीच टेन्शन घ्यायचं गरज नाही. असं काही नाही आपण काय लय फॅन्सी लय मॉडर्न वायाने चाललो की चॉपिंग बोर्डवरती चॉप केलं पाहिजे, कळलं. वाट्यावरती पण आपण कच्चा कच्चा कांदा कापू शकतो. त्याच्यानंतर प्रोटीन बिटीनच्या फॅडला नादाला लागले माझा भाऊ, त्याच्यामुळे थोडंसं सोयाबीन टाकून पुलाव बिनाव बनवून घेतला, कारण की टाइमपास करायला दुसरं काही काम नाही. आणि डबल चीनची आता चोपल चीन करायची आपल्याला, त्याच्यामुळे आपण भात आणि खिचड्या मोकार खाणार. त्याच्यानंतर बिग बॉस बघितलं आणि हा ग्लास बघा कसा आपोआप चालायला लागला वाट्यावरती, म्हणजे माझी 2 मिनिटं फाटली बरं का, की हा का असं चालत असेल. नंतर अक्कल चालली की सायन्स बेटा पाणी खाली असो. त्याचमुळे दॅट इज इट फॉर द डे. बाय बाय.